नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, का की मी आज हे ॲडव्हर्टाईज बघत तुम्ही पहिलं. नमस्कार, मी विनू चव्हाण. भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी घेऊन आली आहे महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील मराठी माणसांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची सुसंधी. कोण बोलतं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही? भारतीय मराठा महासंघ उद्योग आघाडी घेऊन आली आहे एक संपूर्ण स्वयंपूर्ण व्यावसायिक वाहन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाडीचा इंटेरियर एकदम लक्झरियस आहे. गाडीमध्ये वॉश बेसिंग सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी इलेक्ट्रिक आहे. तुम्हाला पेट्रोल, डिझेल, CNGच्या गर्दीमध्ये लाईन लावावी लागणार नाही. महिलांसाठी सुद्धा व्यवसाय करणं आता अगदी सोपं झालेलं आहे. तसेच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. भारतीय मराठा महासंघ उद्योग जत्रा येत्या मंगळवार दिनांक 5 मार्चला सकाळी 10 वाजता संगीत भूषण पंडित राम मराठे कला क्रीडा मंच, रघुनाथनगर, ठाणे पश्चिम येथे होणार आहे. या जगाच्या इतिहासात आपलंही स्वाभिमानी अस्तित्व निर्माण करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्या, व्यावसायिक व्हा. तर इथं मी जात आहे, तर बघत आहे की खरं आहे की खोटं आहे. तर मी जाणार आता आणि तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार की हे कसं कसं कुठं कुठं गेले आणि आहे का हे खरं. तर हे जर खरं असेल तर खूप चांगलं आहे आमच्या महिलांसाठी आणि सगळ्यांसाठी. काय की खरंच खूप गरज आहे. किती दिवस आम्ही लोकांच्या घरी जाऊन भांडे घासणार, मजुरी करणार नाही का? स्वतःचं काही छोटा मोठा बिझनेस काय आम्ही टाकणार. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा की कसा वाटला माझा ब्लॉग, काय नाही. तर चला आपण जाऊ आता. आता रिक्षात बसले मी, तर जाते भेटते का कसं खरं आहे. तर हे बघा, तिथं TV लावली बघा खूप मोठी. हे इथं हे मंदिर आहे. हे बघा, गर्दी आहे खूप. इथं रिक्षे ठेवलेत बघा ह्या साईडला. ते इथे कार्यक्रम आहे सुरू, तुम्हाला दाखवते मी. तर आणखीन हे बघा, तिथं जाऊन विचारावं लागेल मला. मोठे मोठे कार्यकर्ते येत आहेत. तर बघा इथे मी आता जात आहे घरी, का की मी खूप वेळच्याने थांबले इथं. तर बघा इथे हे असं खूप इथं गर्दी आहे. तर मी जाते आता घरी, मी स्वयंपाक वगैरे केला नाही ना, काहीच नाही म्हणून. तर बघा आता मी घरी जाते, का की इथं खूप वेळ लागणार आहे. तर एकनाथ शिंदे सर येणार आहे इथं मंदिर पण आहे बघा, तुम्हाला दाखवते ह्या साईडला. तर बघा इथं कार्यक्रम होणार आहे. तसं इथं सगळे बॉडीगार्ड वगैरे येत आहे इथं. तर सगळे बसलेत पोलीस वगैरे. तर ह्यासाठी मी नको वाटलं मला जाते, नाही का. बाकी त्या लहान यायला खूप वेळ आहे म्हणून कार्यक्रम सुरू व्हायला खूप वेळ आहे. मी जाते आता, बाकी तिथं जे एक कार्यकर्ता होते त्यांनी सांगितले मला की हे जे रिक्षा आहे तर पहिलंच ठराविक वाटप देण्यात आली असेल त्यांना. मी म्हणत थांबून तरी काय फायदा आहे. पण रिक्षा खूप छान होते, मस्त एकदम धंदा लावण्यासाठी. जाऊ द्या आता, चला घरी जाते मी. घरी गेल्याच्या ठाणे बघा, ठाणे सगळीकडे पोस्टर लावले की बघा. पोस्टर लावले सगळीकडे. हे आहे मुलुंड नाका.
तर मी आता आले घरी, हातपाय धुतले आणि मला खरंच खूप वाईट वाटतं. तिथे मी 1 तास थांबले, पण तिथे सगळे मोठे मोठे लोकांचे आहेत, चांगले हायफायवाले आहेत. आपल्या गरिबाचं तिथं काहीच नाही. पण मला सरकारला एकच सांगायचं आहे की महिलांसाठी तुम्ही काहीतरी करा, नाही का. त्या महिला त्यांच्या घरातली परिस्थिती नाही सांगू शकत की त्यांनी लेकरं कशी सांभाळणार, घर कसं सांभाळणार. त्यांचा नवरा जर त्यांना सपोर्ट करत नसन, दारू पिदाडा असन, घरात पैसे देत नसन, तर खरंच तुम्ही ना महिलांसाठी ना काही ना काही सुविधा करा. माहिती आहे काय, मी खूप आशेवर गेले होते तिथं की तिथं मला गाडी वगैरे भेटणार, हा लोनवर काय होईना, हप्त्यावर काय होईना, मला तिथं भेटणार आणि मी ती गाडी घेणार आणि धंदा वगैरे कोणता टाकणार, जसं वडापावचा वगैरे. तरी इथं पण तसं नाही भेटलं मला. तिथं खूप मोठे मोठे लोकांचे आहेत. तर जाऊ द्या, पण विनंती करते मी सरकारला की महिलांसाठी काही ना काही खरंच करा. कारण की ती आपल्या घरातली परिस्थिती नाही सांगू शकत कोणाला. तिने तिच्या पायावर उभं टाकून लेकरं बाळ सांभाळू शकते, लेकराचं शिक्षण करू शकते. बस एवढंच करा त्यांच्यासाठी तुम्ही, बस एवढंच मला सांगणं आहे तुम्हाला. तर चला.